नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एलएस मराठी. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. हिंगोलीच्या डिग्रस परिसरात तुरी, गहू, करडी आणि हरभऱ्याची पिकं वन्य प्राण्यांच्या तावडीत अडकली आहेत. डिग्रससह अनेक भागात वानर, हरिण, रानडुक्कर आणि निलगाय पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करतायत. शेतकरी रात्रभर पिकांची राखण करतायत. नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेड्यातील चेतक फेस्टिवल सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. कोट्यवधींच्या घोड्यांची उलाढाल होणाऱ्या या चेतक फेस्टिवलमध्ये अश्वप्रेमी विविध जातीच्या रंगांच्या घोड्यांचे अश्वशर्यत सौंदर्य स्पर्धा बघण्यासाठी संपूर्ण भारतातून येत असतात. सांगलीच्या मिरजमध्ये हळदी कार्यक्रमात नाचण्यासाठी पत्नीच्या मामेभावाने ओढल्यानं वादावादी झाली. पती आविष्कार जाधव आपल्या पत्नीसोबत मित्राच्या हळदीला गेला होता. त्या दरम्यान मामेभावाने नाचण्यासाठी ओढल्यानं पतीनं वादावादी केली. त्यानंतर आविष्कार हा रात्री उशिरा घरी जात असताना हळदीच्या कार्यक्रमात झालेल्या वादाचा राग मनात धरून 4 युवकांनी त्याला मारहाण केली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील गडबवाडी ग्रामस्थ बॉक्साईड उत्खनन प्रश्नावर चांगलेच आक्रमक झालेत. बॉक्साईड उत्खनन तात्काळ बंद करा आणि आमचं गाव वाचवा अशी जोरदार मागणी या ग्रामस्थांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 10वी-12वी साठीचे अर्ज 2 जानेवारीपर्यंतच भरावे लागणार आहे. विलंब केल्यास प्रतिदिन 50 रुपये, विशेष विलंबास 100 रुपये आणि अतिविशेष विलंबास 200 रुपये प्रतिदिन प्रमाणे अखेरच्या क्षणी म्हणजे 18 जानेवारीपर्यंत अर्ज केल्यास चक्क 4000 रुपयेपर्यंतचं शुल्क जमा करावं लागणार आहे. लातूर जिल्ह्यातील हडगाव, उमरगा, निलंगा परिसरातील गेल्या 5 ते 7 वर्षांपासून कृषी पंपासाठी वीज मिळत नसल्यानं शेतकरी संतप्त झाल्याचं बघायला मिळतंय. महावितरण कार्यालयासमोर अभियंता केंद्रे यांना शेतकऱ्यांनी घेराव घातला. वीज द्या नाहीतर आत्मदहन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये 35 वर्षीय महिलेनं विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजश्री शिंदे शेतात काम करत होत्या. संध्याकाळपर्यंत त्या घरी पोहोचल्या नसल्यानं नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला. त्या एका झाडाखाली विषारी औषध प्राशन करून पडलेल्या अवस्थेत नातेवाईकांना आढळून आल्या. लातूरच्या मुरुडमध्ये उसानं भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारवर पलटी झाली. या अपघातात मोठे नुकसान झालं असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. मुरुड शहर अतिक्रमणच्या विळख्यात असल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होताना दिसते. नाशिकमधून इंडिगोच्या विमानसेवेचा सर्व प्रकारचे संचालन सुरळीत करण्यासाठी 8 ते 11 डिसेंबर दरम्यान सायंकाळची दिल्ली विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. इंडिगो कंपनीने अधिकृतरित्या त्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारनं विमानसेवेतील पायलट आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या कामाचे निश्चित तास घोषित केले. त्याची अंमलबजावणी करताना अपुरे कर्मचारी आणि बदलते हवामान यामुळे इंडिगोच्या विमानसेवेवर परिणाम झालाय. प्रशासनाला लेखी आश्वासन देऊनही मागण्या पूर्ण न केल्यानं चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा येथील आदिवासी समाजानं आक्रमक पवित्रा घेतलाय. पेसाग्राम आणि वनजमिनीच्या पट्ट्यांच्या मागणीसाठी आदिवासी समाजाने आता थेट रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन पुकारलंय. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा एलएस मराठी.